नमस्कार, माझं नाव प्रभाकर माधवराव साने, राहणार निमगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 9049612301. मी भगवान नायबराव साने यांच्या शेतात आलेलो होतो. कॅप्सूल मक्याचा कार्यक्रम ठेवलेला होता इथं, तो बघण्यासाठी मी आलेलो होतो. मी शेतकरी मित्रांना सांगू शकतो की बघू शकता तुम्ही, मक्याचा कलर पण चांगला आहे आणि दाण्याची साईज शेंड्यापासून तर टोकापर्यंत सेम आहे जवळपास, आणि चारा पण त्याचा हिरवागार. कॅप्सूल मक्याचा दाणा नारंगी कलर आहे आणि वजनदार दाणा आहे. कॅप्सूल मक्याची बिट्टी बारीक आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला उत्पन्न पण वाढेल आणि वजन पण चांगलं देईल मक्का. कॅप्सूल मक्याचं वाण हे खालीहून 3 बोटं पॅक आहे आणि वरतून पण 3 बोटं बॅक आहे. याच्यामुळं आळीचा प्रादुर्भाव वरून होत नाही आणि पाण्याचं जे आपण मक्का सोंगून टाकली समजा, त्यात पाणी जायचे बिन चान्सेस नाही आहे. त्याच्यामुळं हे वाण लावायला काहीच हरकत नाही शेतकऱ्याला. मक्याचं कापड वाळलं पण चारा हिरवागार आहे. शेतकऱ्यांना मोरगाजासाठी याची काहीच अडचण नाही, कारण की मक्याचं कापड वाळून गेलं पण चारा हिरवा आहे. कॅप्सूल मक्याचं हे झाड मध्यम उंचीचं आहे, त्याच्यामुळं वाऱ्यावादनामुळं ते पडू शकणार नाही याची मला खात्री आहे. मी आता या शेतामध्ये कॅप्सूल मक्का बघितलेले आहे. मी शेतकऱ्यांना हेच आवाहन करू शकतो की त्यांनी रब्बी आणि खरीप हंगामामध्ये या मक्याची निवड करावी आणि भरघोस असं उत्पन्न घ्यावं. नमस्कार.